आपली आवड सासर आणि माहेर ह्या दोन्हीकडे जेव्हा जपली जाते ना, तेव्हा खरंच खूप भारी वाटतं बरं का. तर मला ही पुरी ना खूप आवडते. ही माझ्या सासरीही माहिती आहे आणि माहेरही माहिती आहे. त्यामुळं गावाला आमच्या शेतामध्ये ना हा भोपळा जो आहे ना, तो लावतात म्हणजे लावतातच. माझ्या माहेरवरून हा भोपळा आलेला होता. तर माझ्या माहेरी सगळ्यांनाच माहिती आहे की मला भोपळघाऱ्या खूप आवडतात आणि सासरीही सगळ्यांना माहीत आहे की मला भोपळघाऱ्या खूप आवडतात. त्यामुळं वर्षातून मला ना भोपळघाऱ्या ना 2-3 वेळा खायला मिळतात म्हणजे मिळतातच, कारण घरी भोपळ्याची झाडं लावतात. भोपळा असतो. तर आता गावावरून ना पप्पा आणि ते आले होते, त्यांनी हा भोपळा आणला होता. तर मग हा भोपळ्याच्या म्हटलं भोपळघाऱ्या करूया आणि असं ना खूप आवडतात म्हणून ना मी आज ना शॉर्टकट मारायला गेले, पण शॉर्टकट ना मला चांगलाच महागात पडला. दरवेळी मी भोपळा किसते आणि मग करते, पण ह्यावेळी म्हटलं चला असा कापून डायरेक्ट शिजवून पाहूया. पण त्याने मला ना अर्धा 1 तास घालवला माझा आणि फायनली असं तयार झाला होता त्याचा हलवा. आणि मग मी त्यामध्ये ना पीठ टाकून घेतलं, पीठ टाकून मळून घेतलं आणि त्याचा असा गोळा तयार केला. त्यानंतर ना पुऱ्या लाटायला घेतल्या आणि असं झालं होतं की कधी ह्या पुऱ्या पटकनी तळेल आणि पटकनी मी गरम गरम खाईन. तसं तर ह्या पुऱ्यांना थंड झाल्यावरती छान लागतात बरं का. पण ना म्हटलं चला आज तर खायला मिळणारच मला माझ्या आवडीच्या पुऱ्या. तर मी सगळ्या पुऱ्या आधी लाटून घेतल्या, त्यानंतर तेल गरम केलं आणि त्यानंतर मग सगळ्या पुऱ्या ज्या आहेत ना त्या मी तळायला घेतल्या. तर मस्त अशा पुऱ्यांचा वास ना मस्त असा घमघमाट सगळीकडे सुटलेला होता. चला तर मग तुमची पण आवड सासर माहेर दोन्हीकडे जपली जाते का ते नक्की कमेंट करा.